पोरं बाळ कुठून असणार? काय एवढा पिकून गळायला आला तरी तुझं अजून लग्नच नाही झालं? बुवा तुला ध्यान नाही का रे येत कसलं लग्नाचं? अरे आम्हाला फक्त देवाचं ध्यान. आहा. देवाचं ध्यान त्यातच आमचं समाधान. बुवा तुला कुणी पोरगी नाही का रे दिली? तोही प्रश्न नाही. मग लग्नासाठी तुझ्याकडे पायका नाही का? आ तोही प्रश्न नाही. म्हणजे पोरीची अडचण नाही, पैशाची अडचण नाही. आलं माझ्या ध्यानात बुवा. काय म्हणजे तुझ्यातच काहीतरी दोष असणार आहे. तू आत काही नेसला का नाही? अरे तुला काय करायचंय? अरे एवढं वारं वावदा नाही इथं. जोरात वारा आला उडालं तर मागून तुझीच पंचायत होईल ना रे बाबा. मी बघीन काय करायचं ते. आहा. तुझं नाव काय? मला नाही ओळखलं तू? नाही. मी सावळ्या कुंभार. बर माझी बायको लय मस्त आहे. 2 गाढवानी लेकर आहेत मला. बर म्हणजे माझ्याकडे 2 गाढव आहेत, त्यांच्यावर लेकरावानी प्रेम असं. करतो मी. तसा प्रपंच नेट काय माझा वा, मस्त आहे. सगळं चांगलं आहे ना? हा मग अडचण काय आहे? कसं आहे बुवा, मला रोज पहाटे उठावं लागत, बर. माती तुडवावी लागते, बर. मडकी गाढवावी लागते आणि ते नेऊन बाजारात ती खावं लागते. लय लय त्रास आहे मला. लय कटाळा आलाय. सावळ्या प्रपंच करावा नेटका. अरे असं त्रासून कसं चालेल? तुझ्या मनातलं नैराश्य काढून टाक. नाही मला काढूनच टाकायचंय नैराश्य. पण त्यासाठी बुवा काहीतरी मंत्र दे ना यार मला. मी सांगीन तसं वागणार? हा तसंच वागीन. तुला काही हिताच्या गोष्टी सांगतो. सांगा बुवा. परधन मानावे जैसे वमन, आहा परस्त्री माते समान जाण, आहा. चित्ता ठावे समाधान. हो बुवा तुझे बोल मी अमृतावानी माझ्या कानात साठवून ठेवले. परधन मानावे जैसे वमन, हा परस्त्री माते समान जाण. वा. समोरून जर ती आली चालून तर धरावे तिचे दोन्ही चरण. हाय ना? ते ठीक आहे. सावळा आजपासून मी तुझा गुरु आहा. आणि तू माझा शिष्य. होय बुवा. ये हा मी तुला कान मंत्र देतो. हा द्या. ए बुवा काय झालं? अरे कान मंत्र द्यायला का थुकायला कानात? अरे बर दुसरा कान आणि इकडे. नको नको. डॉक्टर कडे गेलो आणि दोन्ही कान त्याने पाहिले. तो म्हणाल तो माणूस थुकुस्तवर तू काय करीत होतास असं म्हणलं. म्हणजे बर 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 ठीक आहे. हा सावळा हा. आता तू घरी जा.